एक मिनिट बोल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जसे वारकरी सहभागी होत असतात, तसेच अनेक कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी देखील सहभागी होत असतात. पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये हे जे सगळे NSS चे विद्यार्थी आहेत ते सेवा बजावत असतात. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. दादा, नेमकं काय काय असे प्रोग्राम असतात की तुम्ही या ठिकाणी सेवा करता? खरं तर पथनाट्याद्वारे आम्ही मार्गदर्शन करतो मितलच्या माणसांना, वारकऱ्यांना. आमच्या वारीचं मोठं हरित वारी, स्वच्छ वारी, निर्मल वारी असं आहे. आम्ही वेगवेगळे विशिष्ट कार्यक्रम करतो. पालखी तळाची साफसफाई झालं आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम लाईक पथनाट्य वगैरे, त्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. पाणी अडवा पाणी जिरवा असेल आणि विविध वेगवेगळे सोशल कार्यक्रम. पोलीस मित्रांसोबत आम्ही सहभाग घेतला होता. त्याचप्रकारे इथली बंदोबस्त दिवे घाटचं झालं. दिवे घाट आम्ही पार करून दिला पालखी रथासोबत राहून, आणि विशिष्ट कार्यक्रम त्यांच्यासोबत आणि वारकऱ्यांची सेवा करून, म्हणजे त्यांची पाया आसन, त्यांच्या पायांची मालिश करून वेगवेगळे विशिष्ट कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आम्ही त्यांची मदत केली. म्हणजे वारकरी जर कुठं चुकले तर समजा त्यांना सावरण्याचं काम करतात. तसेच मला सांगा ताई, किती जण आहात, कितवी वारी आहे तुझी? माझी पहिली वारी आहे आणि आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आणि सोबत 5 विद्यापीठाचे असे एकूण 150 व्हॉलेंटियर्स आहोत इथे. आणि आम्ही पंढरपूरपर्यंत पुण्यापासून दिंडीत आहोत. सोबत आम्ही वारकऱ्यांशी संवाद साधतोय, त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम करतोय. जसं पथनाट्य झालं, आम्ही पथनाट्यांमधून जलसंवर्धनाचा विषय वारकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय. म्हणजे वारीमध्ये जास्तीत जास्त वारकरी म्हणजे सामान्य लोक सहभागी होत असतात. तर हे जलसंवर्धन झालं किंवा स्वच्छता झालं, यासारखे विषय त्यांच्यापर्यंत. बरोबर आहे, तुम्ही तो विषय पोचवून धरताय. परंतु मला दीदी सांग, समजा पालखीमध्ये तू चालतीयस, तर चालल्यानंतर समजा इथं पालखी मुक्कामी आहे, तर ती पालखी गेल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीनं कार्यक्रम असतो? पालखी गेल्यानंतर साधारण आम्ही पालखीत स्वच्छता करत असतो. म्हणजे पालखीच्या ठिकाणी जे पण काही कचरा वगैरे झालेला आहे तो कचरा स्वच्छ करत असतो, जेणेकरून जी दुर्गंधी पसरते ती कमी होईल. आणि आमचा एक उद्देश हाच आहे की ही वारी जी आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात आम्हाला स्वच्छ वारी, निर्मल वारी बनवायची आहे. त्याच्यामुळे आमचा हा एक छोटासा NSS कडून प्रयत्न केला जातो ही वारी स्वच्छ बनवण्याचा. दीदी, तू कुठल्या कॉलेजची आहेस आणि नेमकं काय काय करते इथं, कसा अनुभव? होम्योपैथिक मेडिकल कॉलेज। हिंदी? हाँ, हिंदी। गाव कुठलं? मैं बेसिकली मैं यूपी से हूँ, नेटिव मेरा यूपी है, बट मैं नवी मुंबई में रहती हूँ। तो मैं अभी होम्योपैथिक मेडिकल कॉलेज में हूँ। मैं एज अ मेडिकल स्टूडेंट ज्वाइन हुई हूँ NSS वारी में, जिसमें जितने भी वॉलंटियर्स हैं NSS वॉलंटियर्स के, उनके हेल्थ के लिए हम लोग यहाँ पे मेडिकेशंस प्रोवाइड करते हैं। तो जितने भी यहाँ पे वॉलंटियर्स हैं उनके लिए हम यहाँ पे आए हुए हैं। मेरे साथ और भी 6 लोग हैं, जिसमें से 6 लड़कियाँ हैं और 1 लड़का है। अनुभव कसा है तुझा? मेरे लिए बहुत ही ज़्यादा एक अलग एक्सपीरियंस है, क्योंकि कभी मैंने ये देखा नहीं था, क्योंकि इतने साल मैंने नवी मुंबई में रह के भी मुझे वारी के बारे में पता नहीं था। मुझे वारी के बारे में भी पता चलने में एज लाइक 1 मंथ पहले मुझे पता चला, और फिर नेक्स्ट मंथ ही मुझे वारी का यहाँ पे मिला कि मैं यहाँ आऊँ, इतनी नई चीज़ें एक्सपीरियंस करूँ, नया कल्चर एक्सपीरियंस करूँ। तो मेरे लिए जो है वो बहुत ही ज़्यादा प्योर है और बहुत ज़्यादा इंटेंस फेथ दिख रही है लोगों के अंदर। मेट्रोपॉलिटन सिटी मधून येते तू, इथं वारीमध्ये ऍडजस्ट करावं लागतं. कसं, म्हणजे कशा भावना असतात एकंदरीत ऍडजस्ट करणं, कुठेही झोपणं, किंवा जितकं आपल्याला जे सोयी सुविधा मिळत असतात इतर वेळेस त्या इथं मिळत नाहीत? नहीं, मेरा ऐसा है कि मेरा जो कोर है वो यूपी का है, तो मैं डाउन टू अर्थ, मतलब जो ऐसा है ना कि गांव की जो चीज़ें होती है वो मुझे पता है, मैंने ये चीज़ें एक्सपीरियंस की हुई है। मैं कॉलेज स्कूल की तरफ से भी बहुत बार हर जगह गई हूँ और मैंने ये चीज़ें बहुत बार एक्सपीरियंस की है। ऐसा नहीं है कि मैं नवी मुंबई में रहती हूँ तो मैं सिर्फ ऐसे हाई फाई चीज़ें ही एक्सपीरियंस की है। पण हे अनुभव एकंदरीत कसा होता? दादा, काय वाटतं, कुठला आहेस तू आणि कोणत्या कॉलेजमध्ये? मी MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदीमधून आहे. मी तसंच आळंदीमधून राहतोय. आणि वारीमध्ये यायचा मला अनुभव सांगायचा म्हटला तर हा ही माझी दुसरी वारी आहे. आणि वारी NSS मध्ये? हा, NSS मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या. तर कसं काय वाटतं, काय 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 कामं करतोस? 365 दिवसाचा साधारणतः 22 ते 23 दिवसाचा प्रवास कसा वाटतो आज प्रवास? हा प्रवास तर खूप छान आहे. म्हणजे आमचं एकच उद्दिष्ट आहे, म्हणजे आमच्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचं, की जलसंवर्धन करायचं. म्हणजे आम्ही जेवढी टीम आहे त्या टीमचं एक आहे की मुलांना जलसंवर्धन ही थीम घेऊन तुम्ही यंदाच्या वर्षी चालले. दीदी, कॉलेज कुठलं आणि काय भावना तुला?
माझं कॉलेज सर परशुराम भाऊ महाविद्यालय आहे, पण मी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीकडून इथं आलेलं आहे. आणि इथे येऊन आम्ही जे वारीमधले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये जनजागृती करत आहोत, जे की संतांनी त्यांचं पूर्ण आयुष्य जनजागृतीसाठी घातलेलं आहे. तेच आम्ही पथनाट्य याद्वारे करत आहोत आणि खूप मजा येत आहे. स्वच्छता करतोय, जलसंवर्धनाविषयी समाज प्रबोधन करतोय, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करतोय आणि हा नवीन अनुभव खूप भारी वाटतोय. खूप धन्यवाद. तरी होते राष्ट्रीय सेवा योजनेची मुलं साधारणतः 150च्या आसपास आहेत. खरं तर समाज जागृतीसह पथनाट्य असेल किंवा वारकऱ्यांची सेवा करून हे आपला रोजचा दिवस घालवत असतात. तसेच सुरक्षेचं देखील काम देखील मोठ्या प्रमाणात ते पोलिसांना हातभार असेल किंवा शासकीय यंत्रणांना हातभार लावण्याचं काम ही मुलं करत असतात. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, फलटण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.